नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. मंडळी, कालपासून सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्याकडे असलेलं देणं वसूल करण्याच्यासाठी सुष्टे येथील सिद्धेश्वर चव्हाण हे तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत. पंढरपुरातील तहसील कार्यालयासमोर ज्या ठिकाणी ते उपोषणाला बसलेत त्या ठिकाणी आता सीताराम साखर कारखान्याच्या सभासदांच्या देण्यासाठी लढा देणारे ॲडव्होकेट दीपक पवार हे सुद्धा या ठिकाणी आले आहेत. सीताराम सहकारी साखर कारखान्याचं शेतकऱ्यांच्या सभासदांचं देणं कल्याणराव काळे यांच्याकडं कोट्यावधी रुपयांचं असून या संदर्भामध्ये दीपकदादा पवार यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. परंतु याबाबत अद्यापसुद्धा कल्याणराव काळे यांनी आपली भूमिका मीडियासमोर स्पष्ट केलेली नाही. आपण जाणून घेऊया की नेमका हा लढा कशा प्रकारे सुरू झाला आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळालाय का नाही. ते 2021 साली 2009-10 सालापासून सीताराम कारखान्याची उभारणी झाली. 11-12 साली तो सुरू झाला. 2021 साली ज्यावेळेस आम्हाला समजलं की जून महिन्यामध्ये किंवा हा कारखाना काळे यांनी विकला, तोपर्यंत आम्ही तो त्यांचा प्रायव्हेट कारखाना आहे आणि त्यामुळे आम्ही त्यामध्ये काही लक्ष घातलं नव्हतं. परंतु 2021मध्ये कारखाना विक्री झाल्यानंतर लोकांमध्ये अस्वस्थता पसरली, सभासदांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, की बाबा आपले पैसे जे आपण तिथं दिलेले ते पैसे आपल्याला मिळायला पाहिजेत. आणि त्यांनी हेलपाटे घालायला चालू केलं. कल्याणराव काळे साहेबांकडे असतील, त्या कारखान्यावरती असतील, आणखी जे जबाबदार माणसं आहेत त्यांच्याकडे असतील. परंतु त्यांना बाबा जी टोलवाटोलीची उत्तरं यायल्यानंतर ते लोक माझ्याकडे आली आणि तिथून पुढे मी तिथलं कागदपत्र काढणं आणि ही लढाई सुरू झाली. 2021ला मी त्यांना विनंती केली स्वतः सुरुवातीला, किंवा या लोकांचे पैसे आपण देऊन टाका. आपल्याला यामध्ये राजकारण करायचं नाही आहे. तुम्ही लोकांचे पैसे घेऊन संस्था उभारली होती, आज तुम्ही ती संस्था विकली, लोकांची देणी देऊन टाका. परंतु त्यांनी काही त्याला दाद दिली नाही. त्यानंतर मात्र मी कायदेशीर मार्गाने लढाई सुरू केली आणि एक मेळावा घेतला आणि जे काही गुंतवणूकदार असतील त्या लोकांनी बाबा यावं आणि आपली कागदपत्र द्यावीत. त्यानंतर आम्ही ती तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली, SP लेवलला केली, DYSP सर्वत्र, कंपनी कार्यालय आणि त्या लढ्याला आमच्या 1-1.5 वर्ष आम्ही ती लढाई केल्यानंतर सेबीने एक आदेश दिला की बाबा ज्या लोकांचे पैसे आहेत तुम्ही ते व्याजासह परत करा. त्यातल्या काही लोकांचे पैसे मिळाले. परंतु सेबी कुणासाठी आदेश करते की जे लोक शेअर्स होल्डर म्हणून यादीमध्ये दाखवले गेले तेवढ्या लोकांचा. परंतु या व्यक्तीनं असं केलेलं आहे की पैसे गोळा केले जवळपास 25,000 लोकांकडून आणि माझ्या माहितीप्रमाणे जे माझ्याकडे रेकॉर्ड आहे त्या पद्धतीनं साधारण 45 ते 50 कोटी रुपयाचं ते मुद्दल आहे. 2010 साली गोळा केलेलं आणि सेबीकडे मात्र यांनी यादी दिलेली आहे फक्त 4,500 लोकांची. म्हणजे उर्वरित जी 20,000 लोक आहेत त्यांचे पैसे कोण देणार? सेबीच्या आदेशातून त्यांना ते पैसे मिळत नाहीत. त्याच्यामुळं आम्ही मग पोलीस केसच्या माध्यमातून आम्ही ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांनी भरपूर आम्ही त्यांना सर्व पुरावे दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ज्यावेळेस तंग करायला चालू केलं त्यावेळेस त्यांनी पैसे दिले. साधारण 23 कोटी रुपये रक्कम सेबीचे आदेश असेल, पोलिसांची कारवाई असेल त्यातून मिळाली. परंतु त्यानंतर 2023च्या फेब्रुवारी-मार्च नंतर त्यांनी जो राज्याश्रय घेतला आणि जे चालू सरकार आहे तिथं जाऊन त्यांनी उडी मारली आणि त्यानंतर मात्र त्यांनी संरक्षण मिळवलं. आणि त्यानंतर मात्र गेल्या 2 वर्षांमध्ये शेतकरी असेल, व्यापारी असेल, कोणाचाही 1ही रुपया काळेसाहेबांनी दिलेला नाही. आणि त्यापूर्वी मात्र त्यांच्या यशवंत पतसंस्थेमध्ये एक व्यक्ती बसवून ठेवला होता माझ्या तक्रारीनंतर त्यांनी, आणि जो माणूस तिथं येईल आणि पावती तिथं देईल त्या लोकांचे पैसे महिन्याभरामध्ये दिले जात होते. परंतु गेल्या 2 वर्षापासून कुणालाही 1ही रुपया त्यांनी दिलेला नाही. त्यामुळे आमची ही लढाई सातत्यानं सुरू आहे. यापूर्वी व्यापाऱ्याच्या संदर्भामध्ये मी कधीही भाग घेतलेला नव्हता. प्रत्यक्ष सभासद आणि शेतकऱ्याचा विषय घेऊन मी भांडत होतो. परंतु वैयक्तिक सिद्धेश्वर चव्हाण साहेब हे व्यापारी म्हणून जरी ते देणं असेल त्यांचं, तरी ते शेतकरी आहेत, या संस्थेचे सभासद आहेत, चंद्रबागेचे सभासद आहेत, विठ्ठल कारखान्याशी संबंधित सभासद आहेत. आणि व्यक्तिशा जेव्हा मी पुण्यामध्ये कॉलेजला होतो त्यावेळेस काळेसाहेब आल्यानंतर त्यांच्या स्वागताला कायमस्वरूपी त्यांच्या सेवेला हजर असणारी व्यक्ती मी पाहिलेली आहे. कारण मी तो 5 वर्षाचा कार्यकाल जो पुण्यामध्ये होतो ते 5 वर्ष असं एकदाही झालं नसेल की काळेसाहेब पुण्यामध्ये आलेत आणि त्यांच्या सेवेला ही व्यक्ती हजर नसेल. आणि मी साक्षीदार आहे त्याच्यामुळं मी आज ज्यावेळेस ती आपल्या जे चॅनलची मी बाईट पाहिल्यानंतर मी तातडीने इथं. आता आजपर्यंत तुम्ही जो लढा उभारला होता, आजपर्यंत किती शेतकऱ्यांचं किती देणं दिलेलं आहे आणि आत्ताचा जो आकडा आहे शेतकऱ्यांच्या देण्याचा सीताराम साखर कारखाना तो किती आहे? आता खरं तर तुम्ही डिटेलमध्ये प्रश्न मला विचारताय, पण माझ्याकडे जे डिटेल आहेत
त्या पद्धतीने मी आपल्याला उत्तर देऊ शकणार आहे. का तर काळेसाहेबांनी कागदामध्ये इतक्या मोठे हेरफारी केले आहेत की त्याच्यासाठी एक मोठं फॉरेन्सिक ऑडिट करावं लागेल, खूप मोठी कमिटी कॅगसारखं नेमावं लागेल की नेमकं काळेसाहेबांनी किती भ्रष्टाचार केला आहे. परंतु जी माझ्याकडे कागदपत्र उपलब्ध आहेत त्या पद्धतीनं की साधारण एक 4,000 लोकांचे पैसे परत दिलेत आणि अजून 20-21,000 लोकांचे 100 कोटी रुपये यांच्याकडे शिल्लक आहेत. म्हणजे 50 कोटीचं मुद्दल असलं तरी त्याला व्याज देणं बंधनकारक आहे कंपनी कार्यालयाच्या नियमानुसार, सेबीच्या नियमानुसार. तर ते व्याजासहची रक्कम जवळपास 1,200 कोटी होती. त्यातले एक 25 कोटी यांनी दिलेत असं मानलं, जी त्यांनी दप्तर इतर कोर्टामध्ये सादर केलेलं आहे माझ्याच केसेसमध्ये. तर 100 कोटी अजून देणं बाकी आहे त्यांच्या शेतकऱ्यांचं. हे जे व्यापाऱ्यांचं देणं आहे हे वेगळं, अशी 71 कोटीची वेगळी आहे हे आता की जे देणं कल्याणराव काळेसाहेबांनी हे व्यापारी असेल इतर सगळे देणे असतील त्यासाठी. कायदेशीर मुद्दा असं निघतो या बाबतीत. सीताराम सहकारी साखर कारखान्याचं देणं, यांचं देणं सीताराम साखर कारखान्याकडे आहे, शेतकरी सभासदांचं पण सीताराम साखर कारखान्याकडे आहे. परंतु सीताराम साखर कारखाना हा आता विकला गेलेला आहे. कल्याणराव काळे यांचा या कारखान्यावर कोणताही म्हणजे या देण्याकडं लिगली जर कायदेशीर बघितलं तर कोणताही नाही, तुमचं देणं लागू होत नाही. तर याकडं कसं बघायला? नाही आपल्याला जे वर्कपर्यंत दिसते ते बरोबर आहे. आपण जो म्हणताय की संस्था विकलेली आहे, परंतु ॲक्च्युली माझ्याकडे हा त्यांचा शोभा काळुंगे व काळे कुटुंबीय व सीताराम कारखाना यांच्यामध्ये झालेला हा करारनामा आहे की जो कारखाना विक्री करत असताना काळे कुटुंबीय व काळुंगे कुटुंबीय या दोघांच्यामध्ये झालेला आहे. या करारनाम्यामध्ये काय म्हणते मी थोडक्यामध्ये सांगतो की 216 कोटीची कारखान्याच्या 21 सालचं जे अंदाजपत्रक आहे त्यानुसार 216.70 कोटीची देणी आहेत त्या संस्थेकडे होती. ती देणी कुणी द्यायची, कशी द्यायची त्याचा हे तर ताळेबंद दिलेलं आहे की बाबा खरेदी घेणारा जे काळुंगे कुटुंब आहे त्यातलं 145 कोटीचं देणं हे काळुंग्यांनी द्यायचं होतं की जे बँकांचं देणं आहे, आणि 71 कोटी 70 लाखाचं देणं हे काळे कुटुंबियांनी द्यायचं होतं की जे कोणाचं देणं आहे की यामध्ये मग प्रतिभादेवी पतसंस्था आहे 8 कोटीची, निशिगंधा बँक आहे, आणि महत्त्वाचं की याच्यामध्ये इक्विटी व प्रिफरन्स शेअर जे शेतकऱ्यांचं देणं आहे हे 27 कोटी 29 लाख दिसते, आणि व्यापारी देणं 11 कोटी 22 लाख जे ह्यांचा विषय की यांनी पैसे कोणाला मागाय तर निश्चितच हे बरोबर बसतात की काळे कुटुंबालाच यांनी पैसे मागणं भाग आहे. का तर तो करार तसा म्हणतोय की शेतकऱ्याचं व्यापाऱ्याचं देणं असेल ते काळेने द्यायचं आहे अगोदरच म्हणून. आणि हा विषय राजकीय नाही आहे. खरं तर ही लढाई राजकारण आम्ही चालूच ठेवीन, तो संघर्ष लोकशाही मार्गाने चालू आहे. परंतु सीतारामच्या बाबतीतली जी माझी लढाई आहे ती गोरगरिबांच्या खिशामध्ये जो काय ह्यांनी दोरडा टाकलेला आहे त्या दोरड्याच्या विरोधातली लढाई आहे. आणि तो जो काय आर्थिक अन्याय यांनी पिळवणूक केलेली आहे ती जोपर्यंत सर्व लोकांची देणी वाघारी देणार नाहीत ती देणी देईपर्यंत मी तो लढाई माझी चालू राहील. साखर कारखान्याची सहकारी शिरोमणीची निवडणूक होती, त्याच्या अगोदर आपला लढा जोरात चालू होता. कुठंतरी साखर कारखान्याची निवडणूक संपल्यानंतर हा लढा थंडावला होता असं वाटतं का? चांगला प्रश्न आहे. खरं तर मी मगाशी देखील म्हणणं इतर पत्रकार मित्रांना की आपल्याला असं वाटतंय हे बरोबरच आहे. 2023ला कारखान्याची निवडणूक झाली त्यानंतर बाबा हा लढा कुठं थंडावला का असं आपल्याला वाटणं हे साहजिक आहे, स्वाभाविक आहे. परंतु प्रत्यक्ष रस्त्यावरची लढाई ही दररोज करता येत नाही की रोज उठून जर मी माईक पुढे येऊन जर काळेच्या विरोधात बोंबलत बसलो तर ते त्याला महत्त्वही राहणार नाही. परंतु माझी जी खरी कायदेशीर लढाई निकाल कुठं लागणार आहे साहेब, लोकांची देणी कुठं देणार आहेत. मी रोज इथे येऊन जर सावरकर चौकात किंवा शिवाजी चौकात कल्याणराव काळेच्या विरोधात बोंबवलं म्हणून लोकांचे पैसे मिळणार नाही. तर ती जी कायदेशीर लढाई माझी हायकोर्टमध्ये 2 केसेस चालू आहेत, कंपनी कार्यालयामध्ये माझ्या केसेस चालू आहेत, आणि दर महिन्याला त्याच्या तारखा पडत आहेत. त्या वकिलांच्या फी मी भरतोय, माझ्या पदर खर्चाने मी मुंबईला हेल्पाटे घालतोय, आणि ती माझी लढाई सातत्यानं चालू आहे. आज माझ्या ऑफिसला तुम्ही जर गेलात तर दिवसाला 4 लोक तर तिथं आले असतात की सीताराम कारखान्याची पावती जमा करतो आम्ही, त्यांच्याकडनं एक विहित नमुन्यातला तक्रारी अर्ज भरून घेतो आणि वारंवार त्या कागदामध्ये भर घालतोय. लढाई सुरूच आहे, फक्त त्याचं प्रदर्शन थोडंसं कमी असेल, परंतु न्याय मिळेपर्यंत ही लढाई सीताराम कारखान्याची लढाई वेगळी आहे, सहकारी शिरोमणीची लढाई वेगळी आहे. ती लढाई त्या संस्थेच्या जे काही सभासदार होतोय तो अन्यायाबद्दल आहे, आणि इथली लढाई ही आर्थिक पिळवणुकीबाबतची आहे. त्यामुळे या दोन्ही लढाई ही अगदी जिंकेपर्यंत आम्ही लढत राहू. आता ही जी सिद्धेश्वर चव्हाण या ठिकाणी उपोषणाला बसले, हे उपोषण करून यांचं मागच्या महिन्यात पण बसले होते, उपोषण करून यांचं देणं मिळेल असं वाटतंय का की यांनी सुद्धा कायदेशीर लढाई सुरू केली पाहिजे? 100% कायदेशीर लढाई लढावीच लागणार आहे, कारण या व्यक्तीला घाम फुटत नाही. आज सिद्धेश्वर चव्हाणसारखा त्यांचा मित्र
जे मी डोळ्यानं पाहिलेलं आहे त्यांचं नातं काय होतं. इथं उपोषणाला बसणं म्हणजे इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे. अशी वेळ जर एखाद्या नेत्यावर कुठल्याही माणसावर आली, एवढा मोठा सखा आपला सोबती उपोषणाला बसतोय, तर आपल्या मनुष्य जन्मात काय अर्थ नाही. आणि यांचा देखील माझा तो सल्ला असणार की मी फक्त आलोय आणि राजकारण करण्यासाठी म्हणून नाही, तुम्हाला जे जे काही कायदेशीर मदत लागेल ती कायदेशीर मदत संपूर्णपणे करण्याची माझी तयारी आहे. आणि ही लढाई तुम्ही शेवटपर्यंत न्यावी. केवळ उपोषण करून ते पैसे देईल मला वाटतं. आज सिद्धेश्वर भाऊनी सांगितलं की डोळ्यात पाणी आणून त्यांना मागितलं, फक्त ह्यांनीच डोळ्यात पाणी आणलेलं नाही, असं हजारो लोकांनी त्यांना डोळ्यात पाणी आणून पैसे मागितले, पण त्यांनी कधी कोणाला दिलेले नाही. त्यामुळे यांना देखील कायदेशीर लढाई लढावीच लागते. या ठिकाणी सिद्धेश्वर चव्हाण सुद्धा उपोषणाला बसलेले आपल्या शेजारी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्याशी काही संपर्क वगैरे साधलाय. संपर्क साधलाय का तुमच्याशी काही? नाही, संपर्क साधलाय, पण 4 टप्प्यात देतो, 3 टप्प्यात देतो असली बोलून गेलेत. ते काय मी त्याला भीक घातलेली नाही. 23 वर्ष ह्या कल्याण काळेच्या संपर्कात होतो मी. एवढं इमानी इतबारे काम केलेलं आहे. 2-2 कोटी रुपये कॅश अशी 3 वेळा मी पुण्यातून घेऊन आले, जीव मुठीत धरून. यांनी इथं आल्यानंतर मोजून घ्यायची कॅश आणि कल्याणनं हे द्यायचा आदेश द्यायचा, सिद्धेश्वरला 5,000 रुपये द्या. मी म्हटलं ते 5,000 रुपये भीक देऊ नका मला, माझं जे काम चाललंय त्याचे पैसे द्या मला. मी असं चेअरमनला स्पष्ट बोललेलो मनुष्य आहे. 1-2 कोटी रुपयाच्या 3 वेळाच पुण्यातून मी त्याच्या गाडीच्या थैली भरून आणलेले. एवढ्या माणसाला, अशा एवढ्या 23 वर्ष प्रामाणिक राहिलेल्या माणसावर जर ही वेळ येत असेल तर ती उद्या घरच्यावर किती अन्याय करत असेल. घरच्या लोकांवर, भावावर, बहिणींवर, आईवर किती ही करत असेल. ह्या कल्याण काळेवर विश्वास ठेवायच्या लायकीचा माणूस नाही आहे. हे सगळं झालं. आता तुम्ही त्यांना काय बोललात? तुम्ही 4 टप्प्यात वगैरे देतो म्हणले, तुम्ही काय? आता त्यांची 2 आलते कामगार आलते. ते कामगार म्हणतो ते 3 टप्प्यात द्या, 2 टप्प्यात द्या, 4 टप्प्यात द्या. मी म्हटलं असले टप्पे पाडू नका. म्हटलं मला बँकेचा तगादा जबरदस्त आहे. 7.25 लाख रुपये मला त्यांचं देणं आहे आणि इतर 3 लाख रुपये मला देणं आहे. म्हटलं असे 10 लाख रुपये तर सुरुवातीला मला लागणार आहे. मग ते काय 2 टप्प्यावर आले नाहीत, 3 टप्पेच म्हणून गेलेत. मी म्हणले आमच्या मेहुण्यांना म्हणलं की बाबा जाऊ नका त्यांच्याकडे. काय 2 टप्प्यात ती बी दुसरा टप्पा तहसीलदारच्या हातात देत असेल तर उठा, अन्यथा एकाच टप्प्यातून पैसे घ्या.